उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने आता हिंदुत्व सोडले आहे। एकेकाळी हिंदुत्वाच्या गोष्टी करणारे खैरे आता मुस्लिमांना नमाज पढायच्या गोष्टी शिकवताय। मुस्लिम बांधवांनी 5 वेळा नमाज पढावी। नमाज पढून आलेल्या मुस्लिम बांधवांनी फूक मारली तर आजार बरे होतात, असं बोलताना चंद्रकांत खैरे यांची व्हिडिओ क्लिप सध्या व्हायरल होत आहे। यावर शिवसेना प्रवक्ते आमदार संजय शिरसाट यांनी टीका केली आहे। शिवसेना प्रमुखांनी दिलेली शिकवण कुठं आणि यांचं असलेलं वर्तणूक कुठं हे जर पाहिलं तर याच्यात मोठा विरोधाभास आपल्याला दिसेल। एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो। आमच्याकडे जनाब चंद्रकांत खैरे औरंगाबादी यांनी एक वक्तव्य केलेलं आहे। वक्तव्य केलंय हे मी तुम्हाला दाखवतोच, परंतु त्याच्यानंतर त्यांनी जे काही बोललेलं आहे ते अत्यंत भयानक आहे। त्यांनी असं सांगितलंय की मुसलमानांनी 5 टायमाला नमाज पढावी। तुमच्या सांगण्याने ते नमाज पडणार? ज्यांना नमाज पडायची तुम्हाला विचारून नमाज पडणार इथपर्यंत ठीक आहे, तरीही ठीक आहे। परंतु जेव्हा मुस्लिम समाजाचा माणूस नमाज पढून बाहेर येतो आणि बाहेर काही जे काही लोक बसलेले असतात त्याच्यावर जर त्या नमाज पडलेल्या माणसाने खूप असं केलं तर रोग बरे होता। हा नवीन शोध जनाब चंद्रकांत खैरे औरंगाबादी यांनी लावलेला आहे। थोडक्यात तुम्हाला या माझ्या गोष्टीवर किती विश्वास बसेल मला माहित नाही, परंतु मी त्यांचा एक व्हिडिओ तुम्हाला दाखवतो, एकदा पहा आणि यांच्या हिंदुत्वावर तुमचं असलेलं कॉमेंट सुद्धा करा। एक भी मुस्लिम आदमी ने एक भी पत्थर नहीं मारा मंदिर पे। ताजुब की बात है, मैं बोलता हूँ एक भी पत्थर नहीं मारा मंदिर पे, क्योंकि उनको मालूम है कि कल रामनवमी है और रामनवमी के पूरे देश भर में दंगे फसाद हो जाएंगे। ये इतनी सोच, बड़ी सोच भी मुस्लिम समाज के पास है। वो हमारे इनको मैं कितने बार बोला कि तुम 5 बार नमाज पढ़ो, क्यों? भाई बोलता है कि हमारे सारे लोग बोलते हैं मंदिर में इनको बोलता है 5 बार नमाज पढ़ो, क्यों? क्योंकि नमाज पढ़ने के बाद में आपको बताऊंगा मैं मस्जिद के वहां बाहर कई लोग बीमार ये रहते, नमाज पढ़ने के बाद में मालूम है ना चीज क्यों करते, मतलब इतनी इंपॉर्टेंट नमाज रहती। इसलिए मैंने लगी इन्होंने अगर 5 बार नमाज पढ़ ली तो इनके कारण से कई लोग अच्छे हो जाएंगे और इनके कारण से सब सारा मतलब इनके माहौल भगवान ने दिया, अल्लाह ने दिया। अशा प्रकारे हिंदुत्वाचा प्रचार आणि प्रसार उभाटा गटाची लोक करतात। अरे ज्यांना आम्ही या 45 वर्ष ज्या शिवसेनेत काम केलं, ज्या शिवसेना प्रमुखाबरोबर राहिलो, त्यांचे विचार हे कुठे चालले ते लक्षात कशाला गर्वाने म्हणतात मी 1990 चा हिंदू आमदार, एकमेव हिंदू आमदार। आता म्हणा होय मेरे को मत दो, मैं जनाब चंद्रकांत खैरे औरंगाबादी आपके औरंगजेब की कब्र और अच्छी करूंगा और संगम रवरी पत्थर लगाऊंगा और तुम तो जाते जाते नमाज को मैं भी आऊंगा असं म्हणायची वेळ त्यांच्यावर आहे। म्हणून आता उभाटा गटाच्या नेत्याला सांगतो, आता तुम्ही शांत बसा। जे तुम्ही गमावलंय ते गमावलंय, आता ते वापस येते नाही। अरे ते शिवसेना प्रमुख होते, नेता कोणताही असो शब्दामध्ये कधी हेरफेर नाही। जे बोललो ते बोललो म्हणण्याची ताकद ज्या शिवसेना प्रमुखांमध्ये होती त्यांचे तुम्ही वारसदारच काय, त्यांचे साधे सैनिक सुद्धा म्हणायचे लायकीचे नाही।